30,000ची रिक्षा आणि त्यावर RTOचा 1.25 लाखांचा दंड. म्हणजे रिक्षा विकूनही रिक्षा चालकाला RTOचा दंड भरता येणार नाही. थोडक्यात काय तर जिल्ह्यापेक्षा तालुकाच मोठा. व्यावसायिक वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट देण्यास उशीर झाला तर प्रत्येक दिवसाला 50 रुपयांचा दंड आकारला जातो. पण जुन्या आणि किंमत नसलेल्या रिक्षांसाठी हा दंड म्हणजे जिल्ह्यापेक्षा तालुकाच मोठा अशीच गत झाली आहे. कारण एका रिक्षाची सध्याची बाजारभावानुसार किंमत आहे 30,000 आणि तिच्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दंड लावलाय 1,35,000चा. आता रिक्षा मालक करेल तरी काय तुम्हीच सांगा. 20 मे पासून पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये परिवहन विभागामध्ये हे ऑटो रिक्षा म्हणण्यापेक्षा सर्व वाहनांसाठी ऑटो रिक्षा बस ट्रक सगळ्या वाहनांसाठी प्रतिदिन 50 रुपये. म्हणजे फिटनेस संपल्यापासून आमचं म्हणणं एवढं होतं की ज्या दिवशी तुम्ही कोर्टाचा निकाल लागला त्या दिवशीपासून 20 तारखेपासून रोजचं 50 रुपये पकडावं. असं न करता शासनाने ज्या रिक्षाचं फिटनेस संपलेलं आहे त्या दिवशीपासूनच रोजचं 50 आणि ते 50 रुपये एवढे मोठे रक्कममध्ये व्हायला आल्या की लोकांचे 1 लाख 1,35,000 असे रक्कम रिक्षाची म्हणजे किंमत 30,000 आणि दंड 1,30,000 40,000 असा विषय आहे. मला शासनाचा एवढं म्हणायचं आहे त्या रिक्षाची इन्कम आहे 300-400 रुपये आणि दंड जर एवढा मोठा होत असेल आणि 14 चाकीला पण दंड 50च आणि 3 चाकीला पण दंड 50च. ह्या इन्कम सोर्सचा शासनाने विचार करायला पाहिजे की ह्या लोकांची कॅपॅसिटी भरण्याची दंड किती आहे. ह्याच्या विरोधात आम्ही राज्यभर आंदोलन करणार. परवा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ह्याची पुढची तयारीसुद्धा रस्त्यावरची लढाई तर आम्ही लढणारच आहे आणि न्यायालयीन लढाईसुद्धा आमची तयारी आहे. बरं, हा इतका दंड का आकारला जातोय? खासगी वाहनांचं फिटनेस सर्टिफिकेट ही भानगड आहे तरी काय तेही समजून घ्या. केंद्र शासनाने 2016मध्ये एक सर्क्युलर काढून व्यावसायिक वाहनांना फिटनेस त्यांचा संपला असेल तर पर डे 50 रुपयेप्रमाणे दंड लागू केला होता. परंतु काही संघटना हायकोर्टामध्ये गेल्या आणि माननीय हायकोर्टाने त्याला स्टे दिला काही काळापुरता. आता 2024मध्ये माननीय हायकोर्टाने त्याच्यावरचं स्टे उठवल्यामुळे आता परत तो दंड पर डे 50 रुपयाचा दंड लागू करण्यात आलेला आहे. दंड लावणाऱ्या अधिकाऱ्यांचंही बरोबरच आहे. आलेल्या सूचनांचं पालन करणं त्यांचं कर्तव्य आहे. पण या सगळ्यात तो 30,000ची रिक्षा असणारा रिक्षा मालक काय करेल? 10-20 रुपयांच्या भाड्यासाठी ताटकळत उभे राहणारे ते गरीब रिक्षावाले काय करतील? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. यावर तोडगा काय निघतो हे पाहणं महत्वाचं आहे. पण याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.